महाराष्ट्राच्या हृदयात एक स्वप्न आकार घेऊ लागलं. एका समाजाचा आत्मा जपण्याचं स्वप्न. हे स्वप्न वास्तवात आलं. 3 डिसेंबर 2018 रोजी पहिला पायाभरणीचा दगड ठेवला गेला. तेव्हापासून प्रत्येक भिंत एक कथा सांगत आली. 8 एकरांवर पसरलेलं हे संग्रहालय सुमारे 397 कोटींमध्ये उभारलं गेलंय. या जागतिक दर्जाच्या संग्रहालयाची साऊंड सिस्टीम बुर्ज खलिफाचे साऊंड कन्सल्टंट यांनी डिझाईन केली आहे. येथे भारतातील सर्वात मोठ्या लाईव्ह प्रोजेक्टर स्क्रीनपैकी एक आहे. पाऊल टाकताच 150 फूट उंच सेवाध्वज, पांढरा ध्वज नजरेस पडतो, जो बंजारा समाजाच्या अभिमानाचं प्रतीक आहे. यानंतर संत सेवालाल महाराजांचं पंचधातूची दिव्य मूर्ती सर्वांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. बंजारा विरासत संग्रहालयात 14 अद्वितीय दालने आहेत. प्रवेश करताच एट्रियम मध्ये आधुनिक परिचय पाहायला मिळतो. यानंतर दालने एकामागून एक इतिहास आणि संस्कृतीची सफर घडवतात. पहिल्या दालनात होळी आणि पावसाला, दुसऱ्यात साखरपुडा आणि विवाह सोहळे, तिसऱ्यात रोमॅन्स आणि दिवाळी. चौथं दालन दाखवतं प्रारंभिक इतिहास आणि डोम शो, तर 5वं दालन घेऊन जातं राजस्थान, मेळे, बाजारपेठा आणि राजपूत मुस्लिम युद्धांच्या काळात. 6वं दालन आहे रंबलिंग थिएटर. 7वं दालन सीख धर्मावर आधारित मूव्हिंग प्लॅटफॉर्म. 8वं दालन आहे फ्लाइंग थिएटर. 9व्या दालनात श्री सेवालाल महाराज यांचं जीवन उलगडतं. 10वं आणि 11वं दालन दाखवतं बंजारा समाजाचा ब्रिटिश काळ, क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट, पुनर्वसित गावे आणि स्वातंत्र्य संग्राम. 12वं दालन सांगतं संघर्ष, शिक्षण आणि राजकीय सहभागाची कथा. आणि भव्य फिनाले शोने थक्क करतं. शेवटी साऊंड आणि लेझर शोने संपूर्ण संग्रहालय उजळून निघतो. 5 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. लोहरा देवी में बंजारा विरासत संग्रहालय के लोकार्पण का भी सौभाग्य मिला है. देश की महान बंजारा संस्कृति, इतनी बड़ी विरासत. बंजारा हेरिटेज म्युझियम आता खुले आहे. देशभरातून येणाऱ्या मान्यवर आणि पाहुण्यांचं स्वागत करत आहे. प्रवास सुरू झाला आहे आणि आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो या जिवंत वारशाचा भाग बनण्यासाठी. धन्यवाद.